सर्वांचा आवडीचा सण 13 मार्चला येतोय, तो म्हणजे होळी. होळी म्हणजे रंगांची उधळण. त्या दिवशी रंगाची उधळण केली जाते. तर आत्ता आपण बघतो का बाजारामध्ये हे केमिकलयुक्त रंग येत असतात. तर केमिकलयुक्त न रंग वापरता निसर्गापासूनच एक कलर बनवला जातो, हे सुद्धा मला आत्ताच माहिती पडलं. मासवण येथे हा खेळघर हा एक कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये मी आली असता तेव्हा मला माहिती पडलं का खरोखरच निसर्गापासून सुद्धा रंग तयार केले जातात आणि ते आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचता आपण त्यापासून रंगांची उधळण करून आपण होळी हा सण साजरा करूया. तर आपल्यासोबत आहेत, त्यांनाच विचारूया का कोणता रंग आहे त्याबद्दल सर्व माहिती. नाव काय तुमचं? नमस्ते, मी प्रमोद गोपीनाथ गोवारी आणि आदिवासी शिक्षण परिवार या संस्थेमध्ये खेलघर समन्वयक म्हणून काम करतो. तर हे जे काही जुने म्हणजे नवीन रंग येतात केमिकलचे, तर त्याच्यामध्ये लोकांना बरेचसे त्रास होतात. म्हणजे त्वचेचे आजार वगैरे होऊ शकतात किंवा डोळ्यामध्ये गेलं तर डोळ्यांना पण त्रास होऊ शकतो. तर जे जुने लोक बनवत होते असे आम्हाला काही फॉर्म्युला हातामध्ये लागला, म्हणून आम्ही खेलघरांच्या मुलांना सोबत घेऊन की ती जो रंग आहे पलसाच्या फुलाचा रंग आहे तो कसा तयार करायचा. तर पलसाची फुलं ह्या सीझनला भरपूर येतात आणि पलससुद्धा भरपूर फुललेले असतात. हे पडलेले असतात फुलं. ही फुलं मुलं घेऊन येतात आणि मग ते सुकवतात. सुकवल्यानंतर ते पाण्यात टाकल्यावर किंवा त्याचं थोडंसं आपण भुक्का केला आणि भुक्का जर पाण्यात टाकला तर त्याचा सुंदर असा लाल रंग तयार होतो. आणि हे रंग सुरुवातीला जुनी लोक करत होती आणि हे नवीन पिढीपर्यंत पोचलं पाहिजे. तसंच एक भेंडीचा सुद्धा रंग केला जातो. जी भेंडीचं मोठं झाड असतं त्याची फलं येतात. ती फलं एखाद्या याच्यावर दगडावर वाटल्यानंतर पाण्यात टाकल्यावर त्याचा सुंदर असा पिवळा रंग तयार केला जातो. तर हे सर्व नवीन पिढीला समजावं म्हणून आम्ही हे खेलघरामध्ये वेगवेगळे उपक्रम घेत असतो. हा कधी म्हणजे हा रंग तुम्ही म्हणजे हा प्रयोग केला तुम्ही? आम्ही हा गेल्या वर्षी आमच्या नियोजनामध्ये प्रत्येक सणामध्ये वेगवेगळे नियोजन आम्ही करतो. तर गेल्या वर्षी आम्हाला लक्षात आलं का होलीच्या ह्याच्याने आपण एखादा रंग तयार करून बघू आणि त्याच्यानेच आपण खेलघरामध्ये होली खेळू. तर मग ते गेल्या वर्षी आम्ही पलसाच्या फुलांचा रंग तयार केला. रंग काय, कलर काय? रंग म्हणजे जसं पलसाचं फुल आहे लालसर कलरचा तसाच तो रंग तयार होतो. आणि तुम्ही भेंडीचं पण हे केलं तर त्याचा रंग काय येतो? त्याचा रंग पिवळा होतो. म्हणजे एक प्रकारे बघायला गेलं तर निसर्गापासूनच आपल्याला लाल आणि पिवळे रंग होळीसाठी भेटतच आहेत. हो 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 हो. जे आत्ताचे कलर आहेत ते केमिकल असल्यामुळे ते लवकर निघत सुद्धा नाही, ते तसंच असतात. आणि तुम्ही बोलले का हे निसर्गापासूनचे कलर आहेत ते निघतात का किंवा ते किती दिवस राहतात किंवा काय बोलला त्याच्याबद्दल? खरं तर कपड्यावर जरी तो कलर पडला तरी तो लगेच धुतल्यानंतर निघून जातो, कुठेही थांबत नाही. त्याच पद्धतीने एक कंबाईचं झाड येतं आणि त्याला छोटी अशी फलं येतात, जांभळ्या कलरची असतात. तर ती जरी तुम्ही अशी ठेचली दगडावर वगैरे तर त्याची एक पातळ पेस्ट होऊन एक जांभळ्या कलरचा रंग तयार होतो. त्याचं काय झाड का वेळ किंवा ह्याचं झाड असतं, म्हणजे झुडूपसारखं असतं, मोठं झाड होत नाही. ह्याचं झुडूप वनस्पती आहे ती आणि त्याला भरपूर फलं लागलेली असतात. ती कोणत्या दिवसामध्ये येतात? आता ह्या सीझनला ती सुरू झाली, म्हणजे होळीच्या सीझनला हे सर्व बरोबरच सर्व. आणि बरोबर जुन्या लोकांनी तसं ते सांगड घालून ठेवलेले आहे का त्या महिन्यांमध्ये ती फलं येतात, फुलं येतात आणि त्याच्यापासून रंग तयार केला जातो. खरोखरच जी पहिल्यांची पिढी होती ती आपले सण उत्सव निसर्गापासूनच काही वस्तू असायच्या त्यापासूनच साजरी करायची. पण आता जसं विज्ञान युग आलं, तसं बदलतं युग आलं, तसं वेगवेगळे बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तू दाखल होत गेल्या. पण त्याबरोबरच त्या आपल्या मानवाला हानिकारकच आहेत. तर खरोखरच ह्यांनी सांगितलं का होळी ही आपण रंगाची उधळण असते. तर भेंडीपासून पिवळा रंग होतो, तर पळसाच्या फुलापासून लाल रंग होतो. तर आपण खरोखरच आत्ताच्या पिढीने ह्या रंगाचा उपयोग करून, निसर्गापासून बनवलेल्या रंगाचा उपयोग करून
होळी साजरी केली तर खरोखरच प्रदूषणमुक्तसुद्धा होळी होऊ शकते आणि आपल्या शरीराला कोणतीही हानी होऊ शकत नाही. म्हणून येणारी ही होळी आपण खरोखरच पळसांच्या फुलापासून बनवलेल्या रंगापासून होळी खेळूया. हेच काही माध्यमांच्या ह्याच्यातून आम्हाला सांगावंसं वाटतं तुम्हाला. कारण होळीमध्ये खूप आपण बघतो का काहीकांना ॲलर्जी होते किंवा काहीकांच्या डोळ्यात रंग जात असतो. त्याच्यामुळे होळी ही अशीच निसर्गापासून बनलेल्या रंगापासून खेळा. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरस, न्यूज पोलीस रिपोर्टर, मासवण.